15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला 4 वेळेस मतदान करावं लागणार आहे। याचं कारण नेमकं काय आहे ते आपण बघूया। महाराष्ट्रात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका या बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहेत, म्हणजे एकाच प्रभागामध्ये 4 जागा असतील आणि त्या 4ही जागेसाठी वेगवेगळे उमेदवार उभे आहेत। ही मतदान पद्धत मुंबई महानगरपालिका वगळून इतर 28 महानगरपालिकामध्ये लागू असणार आहे। त्यामुळेच मतदारांना थोडे वेगळे पण महत्त्वाचे नियम पाळावे लागणार आहेत, ते आपण समजून घेऊया। उदाहरणासाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4 जागा आहेत। या 4ही जागेसाठी मतदारांना मतदान करणे आवश्यक आहे। ते केल्यानंतरच तुमचे मतदान ग्राह्य धरले जाणार आहेत। मतदाराला समजायला सोपे जावे यासाठी वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला बॅलेट युनिट बघायला मिळू शकते। तुम्ही 4ही उमेदवारांना मतदान केले तरच तुमचे मतदान पूर्ण होणार आहे। आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही फक्त 3च उमेदवारांना मतदान करणार आणि एकाला देणारच नाही, तर असं अजिबात चालणार नाही। 4ही उमेदवारांना मतदान करायचं आहे तरच तुमचं मत हे व्हॅलिड राहणार आहे। त्यामुळे या गोष्टी मतदारांना लक्षात घेणं खूप गरजेचे आहेत। मतदान हा नागरिकांचा हक्क नाही, तर ती आपली जबाबदारी आहे। तुम्ही सुद्धा तुमची जबाबदारी पार पाडा आणि तुम्ही कोणत्या महानगरपालिकेमध्ये येता मला कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।